किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसापासून आमदार शिंदे लोकसभेसाठी गावभेट दौरा करत आहेत। काल गुरुवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यात दौरा सुरू होता। सायंकाळी सरकोली गावाजवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचा आरोप केलाय। याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओत आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनांची तोडफोड करण्याचा जमाव प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। यावेळी आमदार शिंदे संतापल्याचं दिसत आहे। त्या कारमधून खाली येऊन माझ्या गाडीला हात लावायचा नाही असं बोलत असल्याचं दिसतंय। सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नेत्यांना गावात येऊ देत नाही। नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। दरम्यान काल आमदार प्रणिती शिंदे चळे गावात गेल्या होत्या। त्यावेळी या गावातील ग्रामस्थांशी चर्चा करत होत्या। यावेळी मराठा आरक्षणाच्या घोषणा सुरू झाल्या। यानंतर काही वेळ गोंधळ झाला। यावेळी दोन्हीकडून बाचाबाची झाल्याचं दिसत आहे। यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहे। गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते, पण काही लोक आंदोलकांच्या नावाने, ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलकांना समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला फोडण्याचा प्रयत्न केला। मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही, माझी काच वर होती, त्यांना मी ते करू दिलं। मग ते लिमिटच्या बाहेर गेलं, मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू। पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या गाडीची तोडफोड केली। ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात, याचा आपण निषेध करूया। आणि मला असं वाटतं की जरांगे पाटीलजींनी पण नोंद करावी, कारण का भाजप कसा ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर, महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो। ते खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीत आपण जाणतो कल्याणच्या सुविधांची सुविधा काय आव्हान असेल मराठा समाजाला या माध्यमात? पण हे नव्हतेच, आंदोलक नव्हते, भाजपचे होते, पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय, संघर्ष चाललाय, जो व्यवस्थित चाललाय जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये, त्यांना हे गालबोट लावायचा बीजेपी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।